आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरे नाही. महाराणी तर इथेच होत्या, कुठे गेल्या? नाही महाराणी, हे काय महाराणी? हे काय महाराणी? आपल्याला काही झालं असतं तर? हो ना, त्या घरट्यातल्या अंड्यांना मी त्या पक्ष्यांपासून वाचवलं आहे. हो महाराणी, परंतु हे कसं काय घडले? राजपुरोहित, जी घटना घडली आहे त्याने मी चिंतित झालो आहे. अंजनाचे हे असे वागणे नाही, ते माझे कृत्य नाहीये. त्या घटनेत मी नव्हतेच स्वामी. माहित नाही कुठल्या अदृश्य शक्तीने माझ्याकडून हे करवून घेतलंय. ज्योतिषानुसार अशा कुठल्या संदर्भाचा उल्लेख नाहीये. एखाद्या अलौकिक शक्तीच्या सानिध्यामुळे असे घडले असावे. महाराणींच्या तपस्येच्या पूर्वीच हा शिशु जन्म घेत आहे, परंतु भयाचं काहीही कारण नाहीये. आता सर्व चिंता सोडून द्या आणि केवळ शुभ समाचाराचा विचार करा. माते, तुला काही झालं तर नाही ना? नाही माते, मी आता ठीक आहे. राजपुरोहित, मी दिवस निश्चित केला आहे महाराज. प्रातःकाल शुक्ल पक्ष त्रयोदशी, प्रभातीचा मुहूर्त अगदी योग्य आहे. ओटी भरण्याच्या विधीकरिता अनुकूल आहे. ठीक आहे ना अंजना? प्रातःकाल शुक्ल पक्ष त्रयोदशी दिनी गर्भसंस्काराच्या विधी उत्सवाची तयारी व्हावी. सुमेरुवासी आप्तेष्टांना निमंत्रण पाठवा. या क्षणापासूनच महालाचे सुशोभीकरण सुरू करा. अतिशय भव्य असे डोहाळे जेवणाचे आयोजन करा. कसलीही कमतरता होता कामा नये. परंतु पुढील विषयाचे स्मरण आहे ना? आपल्या कुलदैवतेच्या स्थानाहून चरणामृत आणावयास हवे. त्या चरणामृताच्या सेवनानंतरच महाराणी अंजना देवी गर्भातील दिव्य बालकास जन्म देण्याकरिता सिद्ध होतील. अन्यथा जन्मसमयी माता आणि बालकाच्या प्राणांवर संकट येऊ शकतं. चरणामृत आणण्याची व्यवस्था ताबडतोब केली जाईल. माझ्या मार्गात विघ्न आणण्याचे साहस कोणातही नाही. ही तुम्हा सर्वांची अशी दशा? महाप्रभू, शंभ साधारणाचा पुत्र रक्षासूर राक्षसांची भव्य सेना एकत्रित करून आपल्याशी युद्ध करण्याकरिता येत आहेत. त्यांच्या पित्यास आपण मृत्यूदंड दिलात, त्या क्रोधाने सुडाच्या भावनेने तो येत आहे. सुमेरूच्या वन्य प्रदेशातील आपल्या कित्येक सैनिकांची हत्या करून त्याने राजधानीकडे कूच केली आहे. समय नष्ट करण्याचं औषध नाहीये महाराज. या क्षणी त्याला रोखायला हवं, त्याचा वध करावयास हवा. अन्यथा तो महालाकडे आपली वक्र दृष्टी वळवेल. ही कसली परीक्षा स्वामी?
आपण ओटी भरण उत्सव पुढे ढकलावा. त्याची आवश्यकता नाहीये. शुभ कार्यात कसलीही बाधा येणार नाही. आपल्यावर त्या महादेवांची असीम कृपा आहे. क्रूर राक्षसांचे शिर थडा वेगळे करण्याचे सामर्थ्य या केसरीमध्ये आहे. आपण इथे नसताना हा. तात्काळ सैन्य सिद्ध करा. आपल्याला त्या राक्षसांना धडा शिकवावाच लागेल. चला. अंजना, भयभीत होण्याची आवश्यकता नाही. मी योग्य समयी नक्की परत येईन. शुभ कार्याची तयारी पूर्ण करा. दुःखी होऊ नको संजना. त्या राक्षसांचा वध करून तुझ्या ओटी भरणाच्या विधीकरिता कुलदेवीचे चरणामृत अवश्य घेऊन परतेन मी. शुक्ल पक्ष त्रयोदशी दिनी जसा मी निश्चय केलाय त्यानुसार कोणत्याही विघ्नाशिवाय सर्व काही यथासांग पार पडेल. ज्यांच्यावर त्या सदाशिवाची कृपा असेल ना, त्यांचे कोणतीही दुष्ट शक्ती काहीही बिघडवू शकत नाही. धीर धर अंजना, धीर धर. राजपुरोहित, आपण युद्धात येण्याची आवश्यकता नाही. आपण इथे राहून अंजनाच्या रक्षणाची काळजी घ्यावी. आता आम्ही प्रस्थान करतो. माझ्या राक्षस वीरांनो, आता ती शुभ वेळ आली आहे. हे सुमेरू साम्राज्य पृथ्वीवरून नष्ट व्हायला हवे. माझे पिता शमसाधनांचा वध करणाऱ्या त्या केसरीचे शिर धडा वेगळे करा. त्याच्या रक्ताचा अखेरचा थेंब सांडेपर्यंत मला शांती लाभणार नाही, संतोष लाभणार नाही, सुख मिळणार नाही, निद्रा येणार नाही. या विराट सैन्याला एकत्रित करण्याकरता काही वर्षांचा कालावधी लागला आहे. आता युद्धाची योग्य वेळ आहे. वानरवीरांनो, या राक्षस सेनेने आपल्या भूमीवरून पलायन करेपर्यंत युद्ध करा. आपल्या भूमीवर ठेवलेले त्यांचे पाय कापून काढा. जो कोणी पुढे येईल त्याचा संहार करा. या राक्षसांचा नायनाट करा. चला, सुमेरू राज्याचे अस्तित्व मिटवून टाकू. चला, आक्रमण. चला, आक्रमण.
हे वृक्ष राक्षस, तुझ्या पित्याचा वध माझ्याच हातून झालाय आणि आता तुलाही माझ्याच हातून यमलोकात प्रयाण करायचे. हा, मी माझ्या पित्याप्रमाणे निर्बल नाहीये, महाशक्तिशाली आहे. तुझा वध केल्याशिवाय इथून हटणार नाही मी. ये ये युद्ध कर ये. इकडे केसरी आणि रुद्र राक्षसामध्ये घनघोर युद्ध आरंभ झाले. 2 दिवस झाले तरी ते सुरूच होते. इकडे महालात महाराणी अंजनाच्या ओटी भरणाच्या उत्सवाची तयारी संपूर्ण झाली होती. इथे येणाऱ्या सर्वांना थांबवा, सर्वांना बंदी बनवा, पकडा सगळ्यांना लवकर. सुमेरू राज्यात आनंदोत्सव होता कामा नये. विरोध करणाऱ्यांना मारून टाका. पुढे वा या. मुहूर्ताची घटिका भरत आली आहे. आता ओटी भरणी विधी झाले नाहीत तर माता आणि बालकास हानी पोचू शकते. शुभ कार्यात विलंब होता कामा नये. विधी सुरू ठेवा, कशासाठीही थांबू नका. मुहूर्ताची घटिका भरत आली आहे. या समयास ओटी भरण विधी झाले नाही तर माता आणि बालकास हानी पोहोचू शकते. आता तुम्हीच सांगा स्वामी, तुम्हीच मार्ग दाखवा. कैलाशनाथ, आता तुम्हीच सांगा मी काय करू. तुम्हीच सांगा प्रभू, हे कसली परीक्षा घेत आहात. मार्ग दाखवा प्रभू, मार्ग दाखवा. मुहूर्ताचे आता काही क्षणच उरले आहेत. त्याआधी ओटी भरण्याचे विधी सुरू केले नाहीत तर अघटित घडण्याची संभावना आहे. कष्टप्रद दिन काढावे लागतील. महाराणी अंजना, आपणास याकरिता सिद्ध व्हावे लागेल.
मुहूर्त वेळा टाळण्यापूर्वी निश्चित येऊ सांगून गेले आहेत. स्वामी ते अवश्य येतील. नियतीने आपली वक्रदृष्टी या बालकाकडे वळण्यापूर्वी स्वामी येतील. येतील स्वामी येतील. आज ही भूमी रक्तरंजित होईल. माझे पिता शंभ साधनांच्या मृत्यूचा सूड पूर्ण होईल. यापुढे सुमेरू राज्यात माझे या वृक्ष राक्षसाचे सैन्य राज्य करेल. माझी दैत्य सेना राज्य करेल. अंजना, स्वामी स्वामी आपण स्वस्थ आहात ना? मला काहीही झाले नाही. सर्व काही मंगल आहे अंजना. त्या राक्षसाचा मी वध केला आहे. त्याच्या सैन्याने सुमेरू राज्यातून भयभीत होऊन पलायन केले आहे. देवादिदेव महादेवांनी आपले रक्षण केले स्वामी. त्या महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव असताना मी कसा हरेन? मी तर हे पूर्वीच तुला म्हणालो होतो. महाराज, महाराज, गर्भसंस्कार विधींना प्रारंभ करावा.
कोण कोण आहे तिकडे? मी आहे प्रभू, आपली क्षुद्र दासी उरुची. दासी, माझ्या आज्ञेशिवाय कक्षात प्रवेश केलास तू? तुझे एवढे धैर्य? याकरिता तुला मृत्यूदंड मिळेल. क्षमा प्रभू, क्षमा. मी जाणते आपली आज्ञा नाही, परंतु माझा प्रवेश अनिवार्य होता. मला माफ करा प्रभू. या दासीवर क्रोधित होऊ नका. या दासी करता आपण परमेश्वर आहात. आपणच क्रोधित व्हाल तर मी कुठे जावे? कृपया दासीची व्यथा ऐकून घ्यावी प्रभू. जे काही आहे ते शीघ्र सांग. मी आपल्या पुत्रास जन्म दिला आहे. माझा पुत्र? इतके भयंकर असत्य माझ्या समक्ष वदण्याचे धैर्य करतेस तू? कोण कोण आहे या असत्याचे कारण? कोणाच्या पुत्राची माता आहेस तू? हे माझ्या परमेश्वरा, हा आपलाच पुत्र आहे. माझ्या गर्भात वाढलेले आपलेच बालक आहे. नाही, मी याचा पिता नाही. मी त्रिलोकाधिपती, तिन्ही लोकात वंदनीय. माझे इतके भयंकर आणि कुरूप बालक शक्य नाही. असंभव. असत्य सांगतेस तू. तुला आपल्या प्राणांचे भय नाही, म्हणून या बालकास इथे घेऊन आलीयस तू. नाही, मी असत्य वदत नाहीये प्रभू. आपण माझे देवता आहात. हा आपलाच पुत्र आहे प्रभू. माझा पुत्र इतका विकृत आणि भयंकर असणं संभव नाही. मला तर ह्यात तुझेच प्रतीक अधिक दिसतेय. तुझ्या गर्भातली विकृत आकृती बाहेर आलीये. अशा गर्भात जन्म देणाऱ्या तुला जीवित राहण्याचा अधिकार नाही. क्षमा प्रभू, क्षमा. इतकी वर्ष मी आपली सेवा केली आहे. एक दिनही मी आपल्या सेवेत खंड पाडला नाही. दिवस रात्र आपलीच पूजा केली आहे प्रभू. आपल्याशिवाय माझा कुणीही ईश्वर नाही. माझ्या अज्ञानामुळे माझ्या हातून चूक घडली असावी आणि त्या कारणास्तव हे बालक जन्मास आले. क्षमा प्रभू, क्षमा. एक क्षणही इथे थांबू नकोस. तात्काळ जा इथून. थांब. ते कुरूप बालक इथे ठेवून जा. कोणी आहे का? या भद्र जीवास उचलून न्या आणि जिवंत पुरा. पूर्णतः पुरून टाका. या भद्र जीवाकडे पाहवतही नाही. जा, घेऊन जा याला.
शीघ्र येण्याकरिता सांगितलेत. काही विशेष कारण? आज जी घटना घडली ती येऊ घातलेल्या अनिष्टांची पूर्वसूचना प्रतीत होत आहे. अनिष्टाची पूर्वसूचना? कसले अनिष्ट? माझे अनिष्ट? हो पुत्रा, यापुढे तुला सावध राहण्याची आवश्यकता आहे. नंदीने दिलेला शाप विसरलास तू? नंदीने दिलेला शाप? हो, स्मरण कर. एक दिवस एक वानरच तुझा अपमान करेल, लंका जळून खाक करेल. इतकंच नाही, तुझ्या सर्वनाशाचं कारणही तोच ठरेल.